चला तर मंडळी, आज मी तुम्हाला आळू वडी तीही एकदम कुरकुरीत माझ्या स्टाईलने कशी बनवायची ते सांगते. सगळ्यात पहिलं तर ऑब्व्हियसली आपल्याला लागणार आहेत आळूचे पानं, जे की स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. त्यानंतर एका वाटीमध्ये मी इथे चिंच आणि थोडंसं गूळ भिजत ठेवलेला आहे. चिंच आणि गुळाचं पाणी आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे. ह्या आळूच्या पानावरती ज्या एक्स्ट्राच्या जाड जाड शिरा असतात ना, त्या चाकूच्या साह्याने काढून घ्यायच्या. त्यानंतर लाटण्याच्या मदतीने ते थोडंसं असं हलक्या हाताने फिरवून घ्यायचं, म्हणजे त्या शिरा सगळ्या दबल्या जातात आणि ते पटकन शिजतं. आणि मग सगळ्यात खाली मोठं पान ठेवायचं. मग छोटे छोटे असं करून मी ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे असा एक रोल करून घ्यायचा. आणि हाच रोल मस्तपैकी चाकूच्या साह्याने कट करायचा, असे लांब लांब अशा पद्धतीने. हे सगळं कट करून झालं, त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घ्यायचं. त्यानंतर आता आपलं हे तुम्ही इथं बघू शकता, अशा प्रकारे मी चाकूने कट केलेले आहेत आपले आळूचे पानं. त्यानंतर हे आपलं वाटण हिरव्या मिरचीचं टाकून घ्यायचं. आणि मग याच्यामध्ये मी ॲड केलं आहे आपलं तांदळाचं पीठ, त्यानंतर बेसन पीठ म्हणजेच आपलं हरभरा डाळीचं पीठ, त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला. हे वाटण वगैरे सगळं टाकलं की त्यामध्ये आपलं चिंच आणि गुळाचं पाणी तेही ॲड करून घ्यायचं. याने टेस्ट खूप छान लागते. आणि मग हे सगळं छानपैकी मिक्स केलं, थोडंसं पाणी टाकून मीठ वगैरे याच्यात टाकायचं चवीनुसार. आणि एका डिशमध्ये मी सगळीकडं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये आता हे आपण जे बॅटर केलेलं आहे आळूच्या वडीचं ते टाकणार आहोत. दुसरीकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. याचं आपल्या ह्या वड्या वाफळून घ्यायच्या आहेत. वरतून मस्त तीळ टाकायचे हवरी, आणि छान अशा वड्या शिजून निघतात. 15च मिनटात मस्तपैकी वड्या शिजतात. आणि मग त्या शिजल्या की छान अशा तळून घ्यायच्या. कुरकुरीत अशी खमंग आळूवडी तुमच्यासाठी तयार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. बाय.